मंडळी, आज आम्ही आलो होतो गणेशगुळ्याला रुद्र ह्या अतिशय सुंदर अशा होमस्टेमध्ये. कारण नेहमीप्रमाणे आमचं काही काम होतं, तर तुम्ही जर गणेशगुळ्याला गेलात, तर ह्या रुद्र होमस्टेमध्ये जरूर राहा. अ, खूप छान एक काकू ह्या होमस्टे चालवतात. जेवण पण अतिशय सुंदर होतं आणि परिसरही अतिशय नयनरम्य आणि शांत आहे. इथे आमराई आहे, आजूबाजूला भरपूर आंब्याची झाडं आहेत आणि त्याला भरपूर मोहर आला होता. हा आहे गणेशगुळे बीच. म्हणजे सड्यावरच्या मेन रोडवरनं, कोस्टल हायवेवरनं खाली उतरत उतरत रस्ता जातो आणि तिथे हा गणेशगुळे बीच लागतो. हा बीच अप्रतिम बीच आहे आणि इथे ऑलमोस्ट कोणीही नसतं म्हटलं तरी चालेल. या बीचवरचा सुंदर असा सूर्यास्त आम्ही अनुभवला. खूप वेळ आम्ही या बीचवर टाईमपास केला. मन इथून निघायला तयारच नव्हतं. इथे असे हे छोटे छोटे पक्षी तुरुतुरु धावताना, पळताना आणि उडताना बघताना अगदी गंमत येत होती. शेवटी सूर्य अस्ताला गेला आणि आम्हाला निघावंच लागलं. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो गणेशगुळे इथल्या सुप्रसिद्ध गणपतीच्या देवळात. हे देऊळ थोडंसं उंच टेकडीवर असं आहे, त्यामुळे इथून हे खालचं दृश्य अतिशय विलोभनीय दिसतं. असं म्हणतात की गुळ्याचा गणपती पुण्याला गेला, त्यामुळे या देवळात गणपतीची मूर्ती नाही, पण भाविक अतिशय श्रद्धेने इथे येतात, नवस बोलतात आणि त्या नवसांना हा गणपती पावतो असं म्हटलं जातं. गुळे म्हणजे गणेश गुळे आणि पुळे म्हणजे गणपती पुळे. म्हणजे इथलाच गणपती हा काही कारणास्तव गणपती पुण्याला गेलेला आहे असं म्हटलं जातं. देवळात अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे मनसोक्त दर्शन घेता आलं. हे आहे कशेळीचं कनकादित्य मंदिर, जे आजकाल खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. कनकादित्य मंदिर म्हणजे सूर्याचं मंदिर आहे आणि हे मंदिर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून फारच सुंदर आहे. येथील सूर्याची मूर्ती अनोखी आहे आणि मन प्रसन्न करणारी आहे. बाहेर ही विहीर आहे जिथे पाय धुता येतात. पुन्हा ती आडिवऱ्याच्या महाकाली येथे जशी विहीर आहे तशी विहीर आहे. हे सर्व लाकडी काम मंदिरात आहे.
त्यानंतर आम्ही आलो ते पुन्हा आत्ता हल्ली खूपच प्रसिद्ध झालेल्या कशेळीच्या देवघळी बीचवर. पण भयंकर ऊन असल्यामुळे आम्ही इथे खालपर्यंत गेलो नाही. आमच्यापैकी दोघं जणं फक्त खाली गेले आणि त्यांनी जे व्हिडिओ काढले ते मी येथे जोडत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.